श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि आज गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते तेव्हा गुरुपुष्यामृत हा योग तयार होत असतो आणि हाच योग आज तयार झालेला आहे. हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असा मानला जातो. गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने तिची कृपा आपल्यावर अखंड राहत असते आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची पूजाही केली जात असते. तसंच या दिवशी माता लक्ष्मीसह श्रीहरी भगवान विष्णू यांची सुद्धा पूजाही केली जात असते. गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात. गुरुपुष्यामृत योगावर ज्या घरामध्ये देवी माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजाही केली जाते आणि त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय हे जे केले जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपाही राहते. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेसह आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्या घरातली इडापिडा दूर होण्यासाठी, दारिद्र्य, संकट, समस्या, अडचणी या दूर होण्यासाठीच, वाईट शक्तींपासून आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला संध्याकाळी कापरासह एक महत्त्वाची वस्तूही जाळायची आहे. आपण जर आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कापरासोबत ही महत्त्वाची वस्तू जाळल्याने आपल्या घरातले संपूर्ण इडापिडा, संकट, दुःख, दारिद्र्य, वाईट शक्ती, अडचणी ह्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा अखंड आशीर्वाद हा राहील. आपल्या घरातील नकारात्मकताही दूर होऊन आपल्या संपूर्ण घराची प्रगती होईल. तर असा हा संपूर्ण घराची प्रगती करून देणारा अत्यंत प्रभावी उपाय जो आज आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी आपल्या घरात करायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. याबद्दलच संपूर्ण माहिती आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याचे खूप सारे फायदे हे आपल्याला होत असतात. देवी देवतांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण अगदी नित्यनियमानं रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून आरतीही करत असतो. देवी देवतांच्या प्रत्येक पूजेमध्ये कापराचं स्थान हे अनन्यसाधारण असं आहे. कापूर आरती केल्याशिवाय देवांची कुठलीच आरतीही पूर्ण होत नाही. कापूर हा आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जीही बाहेर जाते आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीही तयार होते. आणि कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये सुगंधित वातावरण हे तयार होतं आणि त्यामुळे आपलं मन हे सुद्धा आनंदित आणि उत्साहित होतं. आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटू लागतं. त्याचप्रमाणे घरामध्ये नियमित कापूर जाळल्याने आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष आणि ग्रहदोषसुद्धा दूर होत असतो. आपण जर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये नियमित कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्तीही प्रवेश करत नाही. आपल्या घराचं वाईट शक्तीपासून आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून संरक्षण होतं. घरामध्ये नियमित कापूर जाळल्याने आपल्या घरातील भांडणं, वादविवाद, कलह, मतभेद हे सुद्धा दूर होतात. जर तुमच्याही घरामध्ये कायम नेहमी भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील किंवा तुमची मुलं जर सारखी आजारी पडत असतील, तुमच्या घरात जर कुठला वास्तुदोष किंवा पितृदोष असेल, तुमच्या घरात जर कुठली वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती ही जर असेल, तुमच्या घराला जर कोणाचीही वारंवार नजर लागत असेल, तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल किंवा सतत जर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, तर आलेला पैसा, लक्ष्मी ही स्थिर होण्यासाठी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये नियमित संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस जर कापूर जाळला तर तुमच्या जीवनातल्या या सगळ्या समस्या दूर होतील. त्यामुळे आपण प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कापूर हा जाळलाच पाहिजे. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ ही अशी वेळ आहे की यावेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला संध्याकाळी हा अत्यंत प्रभावी असा उपाय जरूर करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाईल आणि आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करेल. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश मिळायला सुरुवात होईल. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होईल. गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे की या योगावर आपण जे काही शुभ काम करू तर त्याचं फळ हे आपल्याला अखंडपणे मिळत असतं. तसंच जर आपण जे काही सेवा किंवा उपाय या गुरुपुष्यामृत योगावर करतो त्याचा सुद्धा लाभ आपल्याला अखंडपणे मिळत राहतो. त्यामुळे आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला संध्याकाळी हा उपाय जरूर करायचाच आहे. तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. 6 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत रात्री हा उपाय तुम्ही केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकतात. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे.
त्यामुळे सर्वात प्रथम आपण आपल्या देवघरासमोर एका आसनावर बसून देवघरामध्ये दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक मातीची पणतीही घ्यायची आहे। मातीची पणती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मातीचं भांडंही घेऊ शकतात आणि तेही जर तुमच्याकडे नसेल तर कापूर जाळायचं जे काही भांडं असतं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, पण शक्य झाल्यास मातीची पणतीच घेण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर या पणतीमध्ये आपल्याला अगदी थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहेत आणि या तांदळावर आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या या ठेवायच्या आहेत। आणि भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर इतर कुठलाही कापूर जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल। आणि या भीमसेनी कापुरावर तुम्हाला 2 अखंड फुलं असलेल्या लवंगा या ठेवायच्या आहेत। कुठेही तुटलेली खंडित झालेली लवंग ही तुम्हाला घ्यायची नाहीत, त्या उलट तुम्हाला अखंड आणि फुल असलेली लवंगच इथे घ्यायची आहे। आणि या 2 लवंगांवर तुम्हाला 2 हिरवी वेलचीही ठेवायची आहेत। आणि यानंतर थोडीशी पिवळी मोहरी ही आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांच्या अंगावरून आपल्याला उतरवून घ्यायची आहे। तसंच तुमच्या घरामध्ये जी कुठली आजारी व्यक्ती असेल तर तिच्या अंगावरून सुद्धा डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळा ही मोहरी आपल्याला उतरवून घ्यायची आहे। आणि ही पिवळी मोहरी सुद्धा आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये पणतीमध्ये टाकायची आहे। आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही इथे काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर या पिवळ्या मोहरीवर आपल्याला एक तमालपत्र सुद्धा ठेवायचं आहे। तमालपत्र हे आपल्या प्रत्येकीच्या किचनमध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये असतंच, तर हे एक तमालपत्र आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवर ठेवायचं आहे त्या पणतीमध्ये। ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याचे आपल्याला फायदे होतात त्याचप्रमाणे तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता जाळल्याने सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये खूप हे फायदे होत असतात। आपल्या घरामध्ये तमालपत्र जाळल्याने त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे। तमालपत्र हे आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातली वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी ही संपूर्णपणे नष्ट होते। त्यामुळे त्या पणतीमध्ये आपल्याला एक तमालपत्र हे ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला 1 ते 2 थेंब हे गाईचं तूप हे टाकायचं आहे। आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी ते नक्की टाकायचं आहे। गाईचं तूप हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं आणि गाईचं तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रियसुद्धा आहे। आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला 1-2 थेंब हे गाईच्या तुपाचे हे टाकायचे आहेत। आणि यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे। आणि ही जी आपण पणती घेतली आहे तर त्या पणतीखाली आधीच आपल्याला एक प्लेट ही ठेवून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हाही आपण पणती उचलून ती संपूर्ण घरामध्ये फिरवू तेव्हा आपल्या हाताला चटका बसणार नाही। यासाठी एक मोठी प्लेट आपल्याला या पणतीखाली आधीच ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कापूर हा प्रज्वलित करायचा आहे। थोडा वेळ आपल्याला हे कापूर प्रज्वलित केलेली पणती जी आहे तर ती देवघरासमोरच थोडा वेळ राहू द्यायची आहे। आणि त्यानंतर ही मातीची पणती आपल्याला हे भांडं आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे भांडं मातीची पणती फिरवायची आहे। आणि ही पणती आपल्या घरामध्ये फिरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि हा उपाय करायच्या आधीच आपल्याला आपल्या घराची सर्व दारे खिडक्या ही उघडी करून घ्यायची आहे। आणि ही मातीची पणती आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अगदी मधोमध आणून आपल्याला ही मातीची पणती ठेवायची आहे। आणि जोपर्यंत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वार हे उघडच ठेवायचं आहे। आणि या सर्व वस्तू जळाल्यानंतर आणि हे भांडं थंड झाल्यावर यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी हे टाकायचं आहे। आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते पाणी आपल्या घरामध्ये असलेल्या एखाद्या झाडाला आपल्याला टाकायचं आहे। फक्त तुळशीला टाकायचं नाही आहे, फक्त तुळस सोडून द्यायची आहे। तुळशीच्या रोपाला हे पाणी आपल्याला चुकूनही टाकायचं नाही आहे। तर याप्रमाणे अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी जरूर करायचाच आहे। हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, याचे तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील। तुमच्या घरामध्ये ज्या कुठल्या समस्या या असतील किंवा अखंड दारिद्र्य हे जर असेल तर ते तुमचं दूर होईल। माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।